कधी विचार केलाय का की एकेकाळी साधा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेणं म्हणजे सुद्धा किती मोठं स्वप्न होतं, नाही का? आणि आज आज त्याच आपल्या भारतात जगातले सगळ्यात आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स बनत आहेत. कमाल आहे ना? पण हा बदल असाच नाही झाला. यामागे एका व्यक्तीची प्रचंड मोठी दूरदृष्टी आहे. चला तर मग भारताच्या ह्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीच्या शिल्पकाराची म्हणजेच सुधीर म्हात्रे यांची गोष्ट जाणून घेऊया. आणि बघा, हा बदल फक्त टेक्नॉलॉजीचा नाहीये, तर आपल्या सगळ्यांच्या मानसिकतेचा आहे. विचार करा, 1989 साली टीव्ही म्हणजे काय? तर मनोरंजनाचं एक महागडं लक्झरी साधन. आणि आज AI इंटिग्रेटेड स्मार्ट बोर्ड हे शिक्षण आणि व्यवसायासाठी एक आवश्यक गरजेचं साधन बनलंय. म्हणजे बघा, लक्झरीपासून ते थेट गरजेपर्यंतचा हा प्रवास खरं तर आपल्या भारताच्या प्रगतीचंच एक मोठं प्रतीक आहे. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की भारताने एवढी मोठी झेप घेतली तरी कशी? म्हणजे फक्त काही दशकांमध्ये आपण आयातीवर अवलंबून असलेल्या देशातून थेट एक मोठं उत्पादन केंद्र बनलो. हा प्रवास कसा झाला असेल? याच प्रश्नाच्या उत्तरात दडलंय सुधीर म्हात्रे यांसारख्या उद्योजकांचं विजन आणि त्यांचं धाडस. तर ह्या मोठ्या बदलाची ठिणगी पडली होती 1989 मध्ये, जेव्हा सुधीर म्हात्रे यांनी MEPL म्हणजेच MEPL नावाची कंपनी सुरू केली. तेव्हाचं इलेक्ट्रॉनिक्सचं जग आजच्यासारखं अजिबात सोपं नव्हतं. उलट ते पूर्णपणे आव्हानांनी भरलेलं होतं. जरा कल्पना करून बघा त्या काळाची. एकतर संसाधने अगदी मर्यादित. प्रत्येक छोट्या मोठ्या सुट्या भागासाठी आयातीवर अवलंबून राहावं लागायचं. त्यात सरकारी धोरणं कधी बदलतील याचा काही नेम नाही. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत जिथे टीव्हीकडे एक चैनीची वस्तू म्हणून पाहिलं जायचं, तिथे एक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी उभी करणं हेच मुळात एक खूप मोठं धाडस होतं. मग अशा अनिश्चित वातावरणात टिकून राहायचं कसं? यासाठी म्हात्रे यांनी सुरुवातीपासूनच एक अगदी पक्का पाया रचला. तो 3 मुख्य तत्वांवर आधारित होता. पहिलं, उत्पादनामध्ये एकदम काटेकोर शिस्त. दुसरं, खर्चात बचत करून सर्वोत्तम कार्यक्षमता मिळवणं. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं होतं, ते म्हणजे ग्राहकांचा अढळ विश्वास जिंकणं. आणि खरं सांगायचं तर हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. चला आता जरा खोलात जाऊन पाहूया सुधीर म्हात्रे आणि त्यांच्या कंपनीला MEPLला मार्गदर्शन करणारं ते मुख्य तत्वज्ञान नेमकं काय होतं, ज्याने त्यांच्या सुरुवातीच्या तत्वांना एका मोठ्या धोरणात्मक विजनमध्ये बदलून टाकलं. सुधीर म्हात्रे यांचं एक वाक्य आहे जे त्यांच्या संपूर्ण कामाचं सार सांगतं. ते म्हणतात, नवकल्पना ही प्रयोगशीलतेतून जन्मते, पण ती यशस्वी ठरते ती शिस्त, गुणवत्ता आणि वेळेवर अंमलबजावणीमुळे. म्हणजे बघा, अर्थ किती स्पष्ट आहे. फक्त एक चांगली आयडिया असणं पुरेसं नाही, ती आयडिया प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक मजबूत, शिस्तबद्ध प्रक्रिया असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्याच तत्वज्ञानाला त्यांनी एका चतुर्सूत्री म्हणजे 4 कलमी कार्यक्रमात बदललं. यातलं पहिलं सूत्र होतं, शक्य तितकं उत्पादन आपल्या भारतातच करायचं. दुसरं, जगात जे काही नवीन तंत्रज्ञान येतंय ते लगेच स्वीकारायचं. तिसरं, OEM मॉडेल वापरायचं, म्हणजे दुसऱ्या मोठ्या ब्रँड्ससाठी उत्पादन करायचं. आणि चौथं सूत्र होतं, मेक इन इंडियाला फक्त एक घोषणा न ठेवता त्याला प्रत्यक्षात जमिनीवर उतरवायचं. बरं, हे तत्वज्ञान आणि धोरण तर झालं, पण याचा परिणाम काय झाला? चला आता हेच पाहूया की म्हात्रे यांचं हे विजन प्रत्यक्षात कसं उतरलं आणि कशा प्रकारे MEPLने फक्त ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही बनवणाऱ्या कंपनीपासून आजच्या एका आधुनिक आणि विविध उत्पादनं बनवणाऱ्या कंपनीपर्यंतचा प्रवास केला. हे बघा, एका साध्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीपासून सुरू झालेला हा प्रवास आज कुठे येऊन पोचलाय हे खरंच अविश्वसनीय आहे. आज MPL फक्त टीव्ही नाही बनवत, तर स्मार्ट क्लासरूमसाठी AI बोर्ड, वर्क फ्रॉम होमसाठी 4K वेबकॅम आणि इतकंच काय तर लेझर प्रिंटरसुद्धा बनवते. ही जी विविधता आहे ना, तीच त्यांच्या बदलत्या काळानुसार स्वतःला बदलण्याच्या क्षमतेचं खरं प्रतीक आहे. आता आपण मगाशी OEM मॉडेलचा उल्लेख केला होता. हे नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी कंपनी असते जी पडद्यामागे राहून दुसऱ्या मोठ्या प्रसिद्ध ब्रँड्ससाठी उत्पादनं बनवते. MEPLसाठी ही रणनीती प्रचंड महत्त्वाची ठरली, कारण यामुळे त्यांना थेट मोठ्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला. तर ह्या OEM मॉडेलमुळे झालं काय की MEPL आपल्या भागीदारांसाठी एक वन स्टॉप सोल्युशन बनली. म्हणजे डिझाईनपासून ते अंतिम उत्पादन तयार करेपर्यंत सगळी जबाबदारी त्यांची. ह्याचा फायदा काय झाला? तर मोठ्या ब्रँड्सना कमी खर्चात, कमी वेळेत आणि उत्तम गुणवत्तेची उत्पादनं आपल्याच भारतात मिळायला लागली. म्हणजे दोन्ही बाजूंसाठी ही एक विन विन सिच्युएशन होती. आता आपण त्यांच्या प्रवासातल्या एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलूया. हा टप्पा म्हणजे मेक इन इंडिया या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. फक्त 1 वर्ष, हे लक्षात ठेवा.
साल होतं 2022. या वर्षात त्यांनी एक ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. तर 2022 मध्ये MEPLने ती ऐतिहासिक कामगिरी केली. ते भारतात लेझर प्रिंटर बनवणारे पहिले भारतीय उत्पादक ठरले. आणि हे इतकं महत्वाचं का होतं? कारण प्रिंटरसारखा एक किचकट आणि गुंतागुंतीचं उपकरण, जे आत्तापर्यंत आपण जवळजवळ पूर्णपणे बाहेरून आयात करायचो, ते आता अभिमानाने मेड इन इंडिया बनलं होतं. आणि बघा, मेक इन इंडियाचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा ते तंत्रज्ञान आपल्या देशाच्या, आपल्या लोकांच्या कामी येतं. आणि MEPLने बरोबर हेच केलं. त्यांचे AI इंटिग्रेटेड स्मार्ट बोर्ड आज देशभरातल्या शाळा कॉलेजेसमध्ये शिक्षणाचा चेहरामोहरा बदलत आहेत आणि डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणायला मदत करत आहेत. तर मग या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी आपण सुधीर म्हात्रे यांच्या कारकिर्दीतून काही महत्त्वाचे धडे घेऊ शकतो. हे धडे आजच्या नवीन उद्योजकांसाठी नक्कीच एक मार्गदर्शक ठरू शकतात. तर मग या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो? 4 अगदी महत्त्वाचे धडे आहेत. पहिला, गुणवत्तेशी कधीही कोणतीही तडजोड करायची नाही. दुसरा, बदलांना घाबरण्याऐवजी त्यांना आपलंसं करायचं. तिसरा, आपलं लक्ष नेहमी ग्राहकांवर ठेवायचं. त्यांना काय हवंय हे ऐकायचं. आणि चौथा, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आपल्या देशाच्या, आपल्या स्वदेशी क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवायचा. आणि म्हणूनच आज MEPL हे भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातलं एक विश्वासार्ह आणि अत्यंत महत्त्वाचं नाव बनलं आहे. इतकंच नाही तर आता ते AI आधारित उत्पादनं आणि निर्यातीमध्ये विस्तार करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. सुधीर म्हात्रे यांचा प्रवास हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीपासून थेट AI पर्यंतचा आहे. एका उद्योजकाने हे दाखवून दिलं की भारतात काय काय शक्य आहे. पण मला वाटतं ही तर फक्त सुरुवात आहे. खरा प्रश्न आता आपल्यासमोर आहे की मेड इन इंडिया तंत्रज्ञानाची पुढची सीमा कोणती असेल? भारताचं पुढचं मोठं टेक्नॉलॉजिकल यश कोणतं असेल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?